पीएफची रक्कम काढण्याची मर्यादा वाढणार। 1 लाख रुपयांऐवजी 5 लाख रुपये काढता येणार। केंद्र सरकारकडून लवकरच निर्णयाची अंमलबजावणी। राज्यातल्या 8 जिल्हा बँकांमध्ये जुन्या नोटा पडून तब्बल 102 कोटी रुपयांची रोख रक्कम पडून। रिझर्व्ह बँकेच्या धोरणामुळे बँकेत पैसे अडकून। वाशिम जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी। उकाड्यानं त्रस्त नागरिकांना काहीसा दिलासा। अचानक आलेल्या पावसामुळे वातावरणामध्ये गारवा। पैठणमध्ये ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली। काढणीला आलेला गहू आणि बाजरीच्या पिकाला फटका बसण्याची शक्यता। एकविरा देवीच्या उत्सवाच्या निमित्तानं स्पर्धांचं आयोजन। अलिबागच्या कुंडलिका खाडीमध्ये भरली होड्यांची जत्रा। हजारोंनी अनुभवला शिडाच्या होड्यांच्या स्पर्धेचा थरार। तमाशा पंढरीमध्ये सुमारे 3 कोटी रुपयांचे करार। तमाशा व्यावसायिकांमध्ये उत्साहाचं वातावरण। नामांकित तमाशा फडांच्या तारखा आधीच बुक। पुणे शहरामध्ये गुरुवारी पाणी पुरवठा बंद। देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी शहरातला पाणी पुरवठा पूर्ण दिवस बंद राहणार। धुळ्यातील सुमन हॉस्पिटलवर आरोग्य विभागाची धाड। हॉस्पिटलमध्ये अनधिकृतपणे गर्भपात होत असल्याची माहिती। रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल। राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसैनिक कामाला लागले। पुण्यातील बँक, रेल्वे स्टेशन या ठिकाणी मराठीतच बोलण्याचा मनसेचा आग्रह। आणि कर्जमाफीसाठी बुलढाण्यातल्या चिखलीमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन। रविकांत तुपकरांच्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेचं आंदोलन। कर्ज भरणार नसल्याचा शेतकऱ्यांचा इशारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।